रिव्ह्यू आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण एका ट्युलिपच्या शेतात जाणार आहोत आणि तिथे खूप सुंदर अशी फुलं आपल्याला बघायला मिळणार आहेत. पण त्याआधी नमस्कार, मी मनाली अँड वेलकम टू माय चॅनल ऑन द ब्राईट साईड बाय मिली. सकाळी लवकर उठून आजच्या छोट्या पिकनिकसाठी सगळी तयारी सुरू केली. मुलींसाठी खाऊ आणि ज्यूस पॅक केला. प्रत्येक छोट्या मोठ्या ट्रिप आधी ही तयारी आम्ही आवर्जून करतो, कारण प्रवासात मुलं खुश असली तर सगळाच प्रवास अजून छान वाटतो. हे सगळं करताना मला माझं लहानपण आठवलं. जेव्हा मी लहान होते तेव्हा आम्ही बसने प्रवास करायचो, आपल्या लाल परीने. हो, बस स्टँडवर मिळणारा तो खाऊ, बुक स्टॉलवरची गोष्टींची पुस्तकं आणि त्या प्रवासाची एक वेगळीच मजा असायची. तुम्हाला ठकठक, चंपक ही मासिकं आठवतात का लहान मुलांची? कमेंट करून मला नक्की सांगा. आता वेळ आणि काळ दोन्हीही बदललेला आहे. आम्ही इथे फ्रान्समध्ये राहतो आणि इथे आपल्या भारतासारखी जागोजागी छोटी दुकानं किंवा छोटे छोटे बुक स्टॉल्स, खेळण्याची दुकानं सापडत नाहीत. त्यामुळे वेळेवर काही मिळेलच याची खात्री नसते, खास करून प्रवासात. त्यामुळे इथे बहुतेक वेळा प्रवासाच्या आधीच आम्ही शॉपिंग करून ठेवतो. लहान मुलांसोबत बाहेर पडायचं असेल तर आधीच तयारी करणं खूप उपयोगी पडतं आणि प्रवासही सोपा होतो. आजच्या पिकनिकसाठी आम्ही डोसा चटणी घेऊन जात आहोत. मुलींसाठी चीज डोसा बनवला आहे आणि मोठ्यांसाठी साधा डोसा. घरून नेलेला खाऊ, छान हवामान आणि फॅमिलीसोबतचा वेळ, अशा छोट्या छोट्या गोष्टीच तर दिवस खास बनवतात. मी पिकनिकची तयारी करेपर्यंत प्रसाद स्वतःही तयार झाला आणि त्याने मुलींनाही छान तयार केलं. अशा प्रकारे आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. ज्या ट्युलिपच्या शेतात आपण आज जाणार आहोत ते आमच्या घरापासून जवळपास 1 तास 45 मिनिटांच्या अंतरावर आहे. आजचा दिवस खूप छान सनी होता. गप्पा, गाणी आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसणारा निसर्ग बघता बघता आम्ही कधी ट्युलिप्सच्या शेतात पोहोचलो ते कळलंच नाही. स्प्रिंग सीझन म्हणजेच वसंत ऋतू सुरू आहे आणि उन्हाळा जवळ येतोय, त्यामुळे वातावरणही सतत बदलत असतं. उन्हात खूप चटके बसत होते, पण सावलीत गेले की लगेच गारवा जाणवत होता. कारमधून उतरल्यानंतर जाणवलं की एवढं ऊन असूनही हवेत खूपच गारवा आहे. खूप जोराचा वारा सुटला होता, त्यामुळे जॅकेट्स आणि ओव्हरकोट्सची खूप मदत झाली. नजरेच्या टप्प्यात जेव्हा ती सुंदर फुलं वाऱ्यावर डोलताना लांबून दिसली ना, तेव्हा थंडी कुठच्या कुठे पळाली. जवळ आणि लांबून असे कितीतरी फोटोज आणि व्हिडिओज आम्ही घेतले. त्या दृश्यात एक वेगळीच जादू होती. ही सुंदर ट्युलिपची शेते वसंत ऋतूमध्ये काही काळासाठी सर्वांसाठी खुली असतात, जिथे लोक येतात, सुंदर निसर्गाचा आनंद घेतात आणि छान फोटोजही काढू शकतात. आणि इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी त्यांनी पार्किंगची खूप छान व्यवस्था केली होती. जवळपास 7 एकर एवढ्या जागेमध्ये फक्त पार्किंगचीच व्यवस्था होती, जेणेकरून पर्यटकांना कोणताही त्रास होऊ नये आणि रस्त्यावरच्या रहदारीलाही त्रास होऊ नये. आता तुम्ही म्हणाल की एवढी सगळी फुले जातात कुठे, याचे करतात तरी काय? फुलांचा हंगाम संपल्यानंतर वरची फुले काढली जातात, जेणेकरून जमिनीखालील बल्ब्स नीट वाढून उन्हाळ्यात त्यांची काढणी करता येईल. दरवर्षी येथे लाखो ट्युलिप बल्ब्सची काढणी केली जाते, हार्वेस्टिंग थोडक्यात, आणि नंतर ते सेग्रिगेट करून साठवले जातात आणि युरोपभर फ्लोरिस्ट्स आणि हॉर्टिकल्चरिस्टकडे पाठवले जातात. या शेतात आत जाण्याची परवानगी नव्हती, पण पलीकडच्या शेतात मात्र आत जाऊन आपल्या आवडीची फुलं तोडण्याची परवानगी होती. आणि सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे तिथली कोणतीही लोकं
कुठलाही गोंधळ न घालता अगदी प्रामाणिकपणे आणि काळजीपूर्वक वागत होते. 12 फुलांसाठी 5 युरोज आणि 24 फुलांच्या गुच्छासाठी 10 युरोज असे दर लावलेले होते. फुलं कशी तोडावी आणि कशी तोडू नयेत याचीही माहिती दिली होती. आम्ही तीच पद्धत वापरून आमच्या आवडीच्या रंगांची फुलं वेचली. मुलींनी सुद्धा खूप आवडीने ही सगळी प्रक्रिया अनुभवली. त्यांना बघून मलाही खूप मजा वाटली. त्यानंतर काउंटरजवळच्या रांगेत उभे असताना आम्हाला दिसलं की तिथे प्रीमेड बुकेसुद्धा विकायला ठेवले होते. आम्ही वेचलेली फुलं काउंटरवर उभ्या असलेल्या आजींना दिली. त्यांनी पटकन त्याचा एक छानसा गुच्छ बनवून दिला. त्यांनी सांगितलं की त्यातलं एक ट्युलिप एका विशिष्ट जातीचं आहे. ते पोपटासारखं दिसतं असं त्या म्हणाल्या. ते ऐकून त्या फुलांकडे एकदा पुन्हा नजर टाकली आणि मनात उगाचच विचार आला किंवा आपण काहीतरी भारीच उचललंय, काहीतरी वेगळंच. दुपारचे 12 वाजले होते आणि आता ऊनही खूप वाढलं होतं. त्यामुळे सावली शोधून पिकनिक करायचा विचार केला. या जागेवर फूड ट्रक आणि ट्युलिप विक्रीचीही सोय होती. त्यामुळे कुटुंबासाठी आणि पर्यटकांसाठी हा अनुभव अजून आनंददायी बनतो. आम्ही मात्र घरूनच पिकनिकची सोय केली होती. त्यामुळे आम्ही जवळच सावली शोधून पिकनिक करायचा विचार केला. ट्युलिप फील्ड्सला लागूनच एक छान जागा निवडली आणि तिथे आम्ही आमची मॅट अंथरून निवांत पिकनिक केली. समोर ट्युलिप्स फुलांचे रंग आणि त्यांच्या बॅकग्राऊंडला फ्रेंच ॲल्प्स, त्या व्ह्यूची वेगळीच मजा होती. मुलंसुद्धा खूप छान रमली होती. तिथे छोट्या उमललेल्या डेझीची फुलं, पानं आणि वेगवेगळ्या रंगांची फुलं वेचून त्यांच्यापासून रंग बनवत होती. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्येच मुलांना आनंद मिळतो हे पुन्हा एकदा जाणवलं. पोट भरलं होतं पण मन काही भरलं नव्हतं. एका नवीन पार्कमध्ये जाऊया का असं विचारल्यावर मुली पटकन एका सुरात हो म्हणाल्या. मग काय, आम्ही सगळे परत गाडीत बसलो आणि पुढच्या ठिकाणासाठी निघालो. वाटेत आम्ही एका सुंदर ठिकाणी थांबायचंही ठरवलं, पण त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत पुढच्या भागात शेअर करेन. तिथून घरी येईपर्यंत संध्याकाळचे 7 वाजले. घरी आल्यावर मुलींना फ्रेश करून त्यांना जेवायला वाढलं. सकाळपासून एवढ्या उन्हामध्ये असल्यामुळे आज आणलेली ट्युलिप्सची फुलं थोडीशी कोमेजून गेली होती. त्यांच्यासाठी फ्लावर पॉटमध्ये जागा करायची होती. आधीची ट्युलिप्सची फुलं अजून पूर्ण कोमेजली नव्हती, त्यामुळे त्यांना फेकून द्यायची इच्छाही होत नव्हती. म्हणून ती एका छोट्या ग्लासमध्ये शिफ्ट केली. अजूनही ती किती सुंदर दिसत होती. हेच ते ट्युलिप ज्याबद्दल त्या आजी सांगत होत्या की जे पोपटासारखं दिसतं. या नव्याने आणलेल्या फुलांच्या कळ्या छान धुवून घेतल्या. त्यांच्या मुळांना लागलेली माती स्वच्छ केली आणि मग ती सगळी फुलं फ्लावर वेसमध्ये ठेवली. बाहेरून आणलेली फुलं आपल्या घरी अशी छान सजलेली बघायला नेहमीच छान वाटतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहिलं तर त्याच कालच्या कोमेजलेल्या कळ्या आज एकदम ताज्या आणि टवटवीत दिसत होत्या. आशा करते की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.